नाही, नाही. आम्ही तशी मागणी केली नाही. खुलासा मागवला आहे, की जे कोकण विभागीय आयुक्तांनी जे पत्रक पाठवलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक गटाची एक संख्या दर्शवलेली आहे आणि सर्व गटांची एकत्रित सदस्यांची संख्या एकत्र केली तर ते 119 होते. तर 122 एकूण सदस्य आहेत सभागृहामध्ये. तर ह्या सदस्यांमध्ये 3 सदस्य कमी राहिल्यामुळे आता महासभा लागत नाहीये किंवा काय आता इतर कारण आहेत त्याबाबत आम्ही खुलासा मागवला आहे आणि तुम्ही जे क्वोशंट ठरवणार पक्षीय बलाबल ठरवणार त्यानुसार स्वीकृत सदस्य असू दे किंवा स्थायी समिती सदस्य असू द्या त्यांची नियुक्ती जी करणार आहे ती 119 प्रमाणे करावी किंवा 122 प्रमाणे त्याबाबत आम्ही खुलासा मागवलाय त्यांच्याकडनं आणि त्याच्यासाठी लेटर दिलेलं आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि 2 प्रभागामध्ये लवकरच निवडणुका लागू शकतात, पोटनिवडणुका आणि कायदेशीर कारवाई होणार.